कर्करोगाच्या केमोथेरपीसाठी लागणाऱ्या औषधाच्या तुटवड्यामुळे रुग्ण आणि नातेवाईकांचा जीव टांगणीला लागलाय। केमोथेरपीसाठी आवश्यक असणाऱ्या सिस्प्लॅटिन आणि कार्बोप्लॅटिन या दोन औषधांचा संपूर्ण देशभरात तुटवडा निर्माण झालाय। त्यामुळे रुग्णांच्या उपचाराच्या वेळापत्रकात अडथळे निर्माण झाले असून ही औषधं मिळवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची धडपड सुरू आहे। कोल्हापूर जिल्ह्यात कर्करोगाचे रुग्ण वाढत आहेत। दर महिन्याला सुमारे 800 ते 1000 नवे रुग्ण दाखल होत आहेत। त्यातील अनेक रुग्णांना केमोथेरपीची आवश्यकता असते। त्यासाठी सिस्प्लॅटिन आणि कार्बोप्लॅटिन या दोन औषधांचा वापर अनिवार्य आहे। मात्र केमोथेरपीसाठी लागणाऱ्या सिस्प्लॅटिन आणि कार्बोप्लॅटिन या दोन औषधांचा देशभरात तुटवडा जाणवतोय। आखाती युद्धामुळे या औषधासाठी आयात होणाऱ्या कच्च्या मालाची किंमत कित्येक पटीने वाढली आहे। कच्च्या मालाच्या किमती वाढत असल्या तरी शासनाचं या औषधांच्या किमतीवर नियंत्रण आहे। त्यामुळे उत्पादक कंपन्यांना त्यांचे दर वाढवून मिळत नाहीत। परिणामी काही कंपन्यांनी या औषधांचं उत्पादन कमी केलंय तर काहींनी उत्पादनच थांबवलंय। त्यामुळे सिस्प्लॅटिन आणि कार्बोप्लॅटिन या औषधांचा तुटवडा भासू लागलाय। शासनाच्या अनेक योजनेतून कर्करोगग्रस्त रुग्णांना केमोची ही औषधं मोफत दिली जातात। पण गेल्या 1.5 महिन्यांपासून या औषधांचा तुटवडा असल्यानं कोल्हापुरातही कर्करोग रुग्णांचे नातेवाईक हवालदिल झालेत। वेळेवर केमोथेरपी झाली नाही तर रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो। त्यामुळे शासनानं लक्ष घालून कर्करोगग्रस्तांना वेळेवर औषधं मिळावीत यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे।